हॅलो स्टुडंट्स, आज आपण पेपर फर्स्टमधला बाजरी हा टॉपिक बघणार आहोत. यापूर्वी आपण पेपर फर्स्टमधलं पॅडी अँड स्वर्गम हे 2 क्रॉप कंप्लीट केलेले आहेत. बाजरीलाच लोकल लँग्वेजमध्ये पर्ल मिलेट असं म्हटलं जातं. पर्ल मिलेट फॅमिली आहे त्याची ग्रॅमिनी. ग्रॅमिनी फॅमिली ह्यापूर्वी आपण अजून 2 क्रॉपची पाहिलेली आहे. एक आहे पॅडी आणि एक आहे स्वर्गम. त्याही दोन्ही क्रॉपची फॅमिली कुठली होती? ग्रॅमिनी होती. ओके. बाजरीचं बोटॅनिकल नेम आहे पेनिसिटम टायफोडियम. पेनिसिटम टायफोडियम. बोटॅनिकल नेमला ऑलवेज सिंगल अंडरलाईन असणार आहे. आणि ओरिजिन आहे बाजरीचं कुठलं? आफ्रिका. फॅमिली, बोटॅनिकल नेम अँड ओरिजिन ह्या तिन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आपल्या क्वेश्चनच्या दृष्टीनं. बाजरीची फॅमिली आहे ग्रॅमिनी, बोटॅनिकल नेम आहे पेनिसिटम टायफोडियम अँड ओरिजिन आहे आफ्रिका. बोटॅनिकल नेमला नेहमी एक सिंगल अंडरलाईन करायची आहे. ओके. त्यानंतर बाजरीचं इकॉनॉमिक युजेस, कुठल्या पर्पजसाठी बाजरी हे क्रॉप घेतलं जातं किंवा बाजरीचे उपयोग काय आहे. In Maharashtra, Bajri is the second important cereal crop next to the Jawar. जवार क्रॉप नंतर महाराष्ट्रामध्ये कुठलं क्रॉप सिरियल क्रॉप इम्पॉर्टंट असेल? तृणधान्य कुठलं इम्पॉर्टंट आहे? तर ते कुठलं आहे? बाजरी आहे. बाजरा इज अ ड्राउट रेजिस्टंट क्रॉप. ड्राउट रेजिस्टंट म्हणजे काय? ड्राउटचा अर्थ काय? दुष्काळ. रेजिस्टंट म्हणजे काय? प्रतिकार करणं. दुष्काळाला प्रतिकार करण्याची क्षमता असणारं क्रॉप कुठलं आहे? बाजरी हे क्रॉप आहे. त्याचे इकॉनॉमिक युजेस काय आहेत बघा. फर्स्ट इकॉनॉमिक यूज आहे इट इज अँड स्टेपल फूड क्रॉप. कुठलं क्रॉप आहे? इट इज द स्टेपल फूड क्रॉप. स्टेपल फूड हे ऑलरेडी आपल्याला पॅडी टॉपिकमध्ये झालेलं आहे. स्टेपल फूडचा अर्थ काय येतो की मुख्य प्रमुख पीक आहे. आपल्या डेली डाएटमध्ये हे पीक असलंच पाहिजे. स्टेपल फूड क्रॉप प्रमुख पीक आहे. त्यानंतर दुसरा यूज आहे इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ भाकरी और रोटी. कशासाठी यूज केलं जातं? भाकरी किंवा रोटी. आपल्याला माहिती आहे आपण बाजरीची भाकरी खातो, ज्वारीची पण भाकरी खातो. इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ भाकरी और त्याला अनदर लँग्वेजमध्ये काय म्हटलं जातं? रोटी असं म्हटलं जातं. नेक्स्ट पॉइंट आहे इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पॉप ग्रेन्स. फक्त आपल्याला मेजपासून मक्यापासून पॉप ग्रेन बनतात हे माहिती आहे, पण ते पॉप ग्रेन्स जवारपासून पण बनले जातात, बाजरीपासून पण बनले जातात. लाह्या बनवल्या जातात. पॉप ग्रेन्स बनवले जातात बाजरीच्या बाजरीच्या क्रॉप पासून. नेक्स्ट पॉइंट आहे इट इज युज्ड ॲज अ फॉडर. ड्राय स्टॉक्स. ड्राय स्टॉक्स याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? कडबा. बाजरी टॉपिक पासून काय घेतलं जातं? फॉडर यूज केलं जातं. ड्राय स्टॉक्स, ड्राय फॉडर यूज केलं जातं. त्यालाच आपण आपल्या लँग्वेजमध्ये काय म्हणतो? कडबा असं म्हणतो. त्याचबरोबर काय केलं जातं बघा. लास्ट पॉइंट आहे इकॉनॉमिक युजेस मधला द ग्रेन्स इज ऑल्सो फीड टू द कॅटल्स. हे जे काही ग्रेन्स आहेत बाजरीचे, ज्याप्रमाणे आपण फॉडर चारा देतोय त्याचप्रमाणे आहेत तसे ग्रेन्स पण जे काही कणसं आहेत, इयर हेड्स आहेत बाजरीचे, ते सुद्धा ग्रेन्स सुद्धा आपण काय करतो? फीड टू द कॅटल्स. कॅटल्समध्ये सगळी जनावरं येतात. गाई, म्हैस, तुमचे जे काही बाकीचे पाळीव प्राणी असतील ते सगळे कॅटल्समध्ये इन्क्लूड होतात. ओके. इकॉनॉमिक युजेस इट इज स्टेपल फूड क्रॉप. इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ भाकरी और रोटी. नेक्स्ट पॉप ग्रेन्स म्हणून साठी यूज केलं जातं. इट इज युज्ड फॉर प्रिपरेशन ऑफ पॉप ग्रेन्स. नेक्स्ट इट इज युज्ड ॲज अ फॉडर इन द फॉर्म ऑफ ड्राय स्टॉक्स. अँड लास्ट पॉइंट द ग्रेन्स आर फीड टू द कॅटल्स. ओके. त्यानंतर बघा इकॉलॉजी. इकॉलॉजीमध्ये 2 पॉइंट्स असतात. एक असतं क्लायमेट, एक असतं सॉइल. ठीक आहे. क्लायमेट अँड सॉइल. क्लायमेटमध्ये बघा फर्स्ट पॉइंट काय सांगतो आपल्याला? बाजरी इट इज अँड ट्रॉपिकल क्रॉप. कुठलं क्रॉप आहे? बाजरी ट्रॉपिकल क्रॉप आहे. ट्रॉपिकल क्रॉप आपल्याला माहिती आहे. ट्रॉपिकल क्रॉप म्हणजे काय असतं? इट रिक्वायर्स वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. कसं क्लायमेट लागतं? वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. वॉर्म अँड ड्राय क्लायमेट म्हणजेच कुठलं क्रॉप असतं? ट्रॉपिकल क्रॉप. शक्यतो पेपर फर्स्ट मध्ये जे सगळे टॉपिक्स आहेत हे सगळ्या टॉपिक्समध्ये क्लायमेट हे कसं असतं? दे ऑल आर द ट्रॉपिकल क्रॉप्स. ओके. आणि इन पेपर सेकंड
ऑल आर द टेम्परेट क्रॉप्स, ऑल आर द रब्बी क्रॉप्स. पेपर फर्स्ट मधले ऑल आर द खरीप क्रॉप्स, दे आर ट्रॉपिकल क्रॉप्स, दे रिक्वायर वॉर्म अँड ड्राय क्लायमेट. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, ऑप्टिमम टेम्परेचर रेंज. किती ऑप्टिमम टेम्परेचर रेंज लागते? 20 ते 28 डिग्री सेल्सिअस, 20 डिग्री सेल्सिअस टू 28 डिग्री सेल्सिअस. इम्पॉर्टंट, फिलिंग द ब्लँक. अँड लास्ट पॉइंट, annual rainfall required is 500 to 875 millimeter per year. किती रेनफॉल लागतो? 500 to 875 millimeter rainfall per year. Okay, and again one most important point in climate is it is a drought resistant crop. बाजरी इज अ ड्राऊट रेजिस्टंट क्रॉप. मगाशी सांगितल्याप्रमाणे ड्राऊट म्हणजे काय? दुष्काळ. रेजिस्टंट म्हणजे काय? प्रतिकार करणारं. दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये येणारं, जिथं लो रेनफॉल एरिया आहे, जिथं खूप कमी पाऊस आहे, अशा ठिकाणी येणारं क्रॉप कुठलं आहे? बाजरी हे क्रॉप आहे. नेक्स्ट पॉइंट आहे सॉइल. ओके, कशी सॉइल लागते मग? फर्स्ट बघा, बाजरी कॅन बी ग्रोन इन व्हरायटीज ऑफ सॉइल. व्हरायटीज ऑफ सॉइल मध्ये येऊ शकतं लाईक सँडी सॉइल, लाईक ॲल्युअल सॉइल. ओके, सँडी सॉइल, ॲल्युअल सॉइल, दे आर द टाइप्स ऑफ द सॉइल. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा, इट रिक्वायर्स मीडियम ब्लॅक सॉइल. आपल्याला माहिती आहे कुठले कुठले टाइप्स आहेत सॉइलचे. हेवी टाईप आहे, मीडियम टाईप आहे, लाईट टाईप आहे. ह्याच्यामधला कुठला टाईप लागणार आहे आपल्याला? मीडियम ब्लॅक. इट रिक्वायर्स मीडियम ब्लॅक soil. Okay, and last point आहे water lodging condition is harmful. water lodging condition म्हणजे काय? पाणी साचून राहतं. बघा, पाऊस पडून गेल्यानंतर कधी कधी शेतामध्ये पाणी साचून राहतं. अशी जी कंडिशन आहे, खूप काळ 2 दिवस 3 दिवस 4 दिवस पाणी जर सतत साचून राहत असेल तर ही कंडिशन आहे वॉटर लॉजिंग कंडिशन आहे. पाणी साचून राहण्याची जी कंडिशन शेतामध्ये निर्माण होते ती कंडिशन आपल्या बाजरी क्रॉपसाठी कशी आहे? हार्मफुल आहे. ते पाणी साचून राहायला नाही पाहिजे. ओके, वॉटर लॉजिंग कंडिशन इज हार्मफुल टू अवर बाजरा क्रॉप. त्यानंतरचा पॉइंट आहे व्हरायटीज. ओके, व्हरायटीज मध्ये 2 प्रकार आहेत. लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज आहेत आणि हायब्रिड व्हरायटीज आहेत. लोकल इम्प्रूव्ड व्हरायटीज मध्ये बघा, N-28-15-1 ही एक व्हरायटी आहे आणि पुसा मोती ही एक व्हरायटी आहे. पुसा व्हरायटी, PUSA, पुसा ज्या व्हरायटीजच्या पुढं असेल त्या सगळ्या व्हरायटीज ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथून रिलीज झालेल्या असतात. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आपल्या वहीमध्ये आपण ऑलरेडी ह्या दोन्ही व्हरायटी लिहून घेतलेल्या आहेत, लोकल इम्प्रूव्ड आणि हायब्रिड. ठीक आहे, हायब्रिड व्हरायटीजचं कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला आता पाहायचे आहेत. पहिली हायब्रिड व्हरायटी आहे HB-1. त्यालाच आपण म्हणतो की हायब्रिड बाजरी -1, HB-1. ओके, तर ज्या हायब्रिड व्हरायटीज आहेत, आता आपण 3 हायब्रिड व्हरायटीज बघणार आहे. ह्या तिन्ही हायब्रिड व्हरायटीज ज्या आहेत ह्या ब्रीडिंगनी, क्रॉसिंगनी प्रिपेअर केलेल्या असतात. ओके, तर HB-1 ह्या व्हरायटीचे आपण पॅरेंट्स बघूया. HB-1 व्हरायटीचे पॅरेंट्स बघा, TIF-23A into BYL3-B. ओके, तर पॅरेंट्स मध्ये TIF-23-A हे फिमेल पॅरेंट आहे आणि BYL3-B हे आहे मेल पॅरेंट. आपल्याला माहिती आहे क्रॉसच्या आधी जे असतं हे फिमेल पॅरेंट असतं, नंतर असतं ते कुठलं असतं? मेल पॅरेंट असतं. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे HB-1 ह्या व्हरायटीचं ड्युरेशन किती आहे? म्हणजे आपण सोईंग केल्यापासून हार्वेस्टिंग पर्यंत त्याचं लाईफ सायकल, त्याचं ड्युरेशन किती आहे? HB-1चं 85 to 95 डेज आफ्टर सोईंग. DAS म्हणजे काय? डेज आफ्टर सोईंग. DAS 85 to 95 डेज, नियर अबाउट 3 महिन्याचं हे क्रॉप आहे. ही व्हरायटी 3 महिन्यामध्ये मॅच्युअर होते. ओके, ड्युरेशन किती आहे? 85 to 95 DAS मीन्स डेज आफ्टर सोईंग. नेक्स्ट पॉइंट आहे HB-1 मधला काय कॅरेक्टरिस्टिक आहे? ही व्हरायटी कशी आहे? डॉर्फ आहे. डॉर्फ म्हणजे काय? छोटीशी बुटकी आहे.
As compared to other bajra varieties, they are medium tall. This variety is dwarf. And non-lodging. कुठलं कॅरेक्टरिस्टिक आहे बघा, नॉन लॉजिंग म्हणजे काय, जोराचं वारं वगैरे आलं तर ती व्हरायटी पडत नाही, कोलॅप्स होत नाही. नॉन लॉजिंग त्याच्याकडे कॅरेक्टरिस्टिक आहे. नेक्स्ट आहे HB-1 मध्ये काय अजून एक पॉइंट आहे. दिस व्हरायटी इज ससेप्टेबल टू अर्गॉट अँड रस्ट डिसीज. ससेप्टेबल कशावरती, कुठल्या रोगांवरती ससेप्टेबल आहे, अर्गॉट अँड रस्ट. ससेप्टेबलचा अर्थ काय, रेजिस्टंट म्हणजे काय, तर रेजिस्टंटचा अर्थ काय की ती व्हरायटी एखाद्या रोगाला प्रतिकार करू शकते. त्यानंतर ससेप्टेबलचा अर्थ काय की ती त्या रोगाला प्रतिकार करू शकत नाही, लगेच बळी पडते. ससेप्टेबलचा अर्थ काय, कोणत्याही गोष्टीला लगेच बळी पडणे म्हणजे काय, ससेप्टेबल. मग ही व्हरायटी कुठल्या रोगाला लगेच ससेप्टेबल होते, अर्गॉट अँड रस्ट. ओके, अर्गॉट अँड रस्ट ह्या दोन्ही डिसीजना ही व्हरायटी लगेच ससेप्टेबल होते. नेक्स्ट आहे पुढचं बघा, कुठलं व्हरायटी आहे, HB-3. HB-3 चे पॅरेंट्स काय आहेत बघा, TIFT-23A. इथं दोन्हीकडे फिमेल पॅरेंट सेम आहे. TIFT-23A into J-104. J-104. ओके, हे जर सुद्धा ड्युरेशन बघा 85 to 95 डेज सेमच आहे ड्युरेशन. HB-1चं HB-3चं दोघांचं हे ड्युरेशन सेम आहे, 85 to 95 डेज. नेक्स्ट कॅरेक्टरिस्टिक काय आहे बघा, लो रेनफॉल एरिया. इट इज सुटेबल फॉर लो रेनफॉल एरिया. लो रेनफॉल एरिया जिथं खूप कमी पाऊस आहे तिथं ही व्हरायटी सुटेबल होते, लो रेनफॉल एरियाला. नेक्स्ट पॉइंट आहे बघा, इट इज हाय इल्डिंग अँड अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी. ही कशी आहे, हाय इल्डिंग. हाय इल्डिंग म्हणजे काय, जास्त उत्पन्न देणारी. आणि अर्ली मॅच्युरिंग, अर्ली मॅच्युरिंग म्हणजे काय, लवकर मॅच्युअर होणारी. हाय इल्डिंग अँड अर्ली मॅच्युरिंग व्हरायटी. अँड लास्ट पॉइंट आहे, इट इज ससेप्टेबल टू डाउनी मिल्ड्यू डिसीज. ही पण कुठल्या रोगाला ससेप्टेबल आहे, लगेच बळी पडते. इट इज susceptible to downy mildew disease. They are negative points. Okay, HB- variety susceptible to ergot and rust disease, and HB-3 this variety is susceptible to mildew disease. Okay, त्यानंतरचं बघा पुढची व्हरायटी आहे NHB-4. NHB नॅशनल हायब्रिड बाजरा. ओके, NHBचा लॉंग फॉर्म काय, नॅशनल हायब्रिड बाजरा -5. ह्याचे पॅरेंट्स काय आहेत, दिस इज ऑल्सो हायब्रिड व्हरायटी. फर्स्ट पॉइंट. नेक्स्ट पॉइंट आहे पॅरेंट्स. पॅरेंट्स काय आहेत बघा, 5071A into K560-1576. हे तुम्हाला पाठच करावं लागणार आहे. त्यानंतर ड्युरेशन बघा, ह्याचं ही काय आहे, 85 to 90 DAS डेज आफ्टर सोईंग. बऱ्यापैकी तिघांचे पण ड्युरेशन कसे आहेत, सेम आहेत. नेक्स्ट पॉइंट काय आहे बघा, द ग्रेन इज बिगर इन साइज. द ग्रेन इज बिगर इन साइज as compared to HB-1, as compared to HB-3. NHB-4's grains have bigger in size and also they have higher protein content. आणि त्याच्यामध्ये काय असतं, as compared to both of them ह्यांच्यामध्ये काय आहे, हायर प्रोटीन कंटेंट आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, दिस व्हरायटी रेकमेंडेड फॉर, बघा रेकमेंडेड फॉर अश्युअर्ड रेनफॉल रिजन्स ऑफ महाराष्ट्र किंवा अश्युअर्ड रेनफॉल एरियाज ऑफ महाराष्ट्र. NHB-4 ही व्हरायटी कुठं आपण रेकमेंड करतो, कुठं आपण घ्या असं सांगू शकतो की जिथं अश्युअर्ड रेनफॉल एरियाज आहेत महाराष्ट्रामध्ये, जिथं खात्रीनं पाऊस पडतोच पडतो, अशा एरियामध्ये आपण NHB-4 ही व्हरायटी फार्मर्सना रेफर करतो. अँड ॲव्हरेज इल्ड NHB-4चा आहे 40 क्विंटल पर हेक्टर. किती आहे, 40 क्विंटल पर हेक्टर. ठीक आहे, NHB-4 चे जसे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तसेच सेम NHB-5 चे आहेत. फक्त एकच
पॅरेंट फक्त चेंज आहे. त्यामध्ये पण बघा पॅरेंट्समध्ये हा जो पॅरेंट आहे फिमेल पॅरेंट 5071A 5071A हा कॉमनच आहे, सेमच आहे. फक्त मेल पॅरेंट चेंज झालेला आहे ह्या दोन्ही व्हरायटीज मध्ये. K559-85 ह्या इथं काय आहे मेल पॅरेंट आहे. बाकीचे NHB-4 चे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत तेच सेम NHB-5 चे पण कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. हे दोन्हीही कॅरेक्टरिस्टिक्स सेम आहेत. ठीक आहे, फक्त पॅरेंट्स मध्ये चेंज आहे. ह्या चारही ज्या व्हरायटीज आहेत ह्या कुठल्या व्हरायटीज आहेत? बाजरीच्या हायब्रिड व्हरायटीज आहेत बाजराच्या. ठीक आहे, ओके. नेक्स्ट पॉइंट आहे सीड ट्रीटमेंट मध्ये काय करायचं आहे बघा. द सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राइन वॉटर सोल्युशन बिफोर सोईंग. किती पर्सेंट ब्राइन वॉटर सोल्युशन यूज करायचं आहे आपल्याला? 20% ब्राइन वॉटर सोल्युशन. ब्राइन वॉटर सोल्युशन म्हणजेच कुठलं सोल्युशन असतं? ब्राइन वॉटर म्हणजेच काय? जो आपलं कॉमन सॉल्ट असतं, जे आपल्या घरामध्ये साधं मीठ असतं, हे मिठाचं आपल्याला द्रावण करायचं आहे. वॉटर प्लस सॉल्ट करायचं आहे, त्यालाच आपण कुठलं सोल्युशन म्हणतो? ब्राइन वॉटर सोल्युशन. मग किती ब्राइन वॉटर सोल्युशन यूज करायचं आहे आपल्याला? किती ब्राइन वॉटर सोल्युशनचं आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे? 20%. दिस इज इम्पॉर्टंट. इथं आपलं चुकतं एक्झाम मध्ये. 20% ब्राइन वॉटर सोल्युशन ची आपल्याला ट्रीटमेंट द्यायची आहे. इन केस ऑफ पॅडी क्रॉप आपण सेम ट्रीटमेंट देत होतो, फक्त ब्राइन वॉटर सोल्युशन किती वापरत होतो आपण? 3%. किती वापरत होतो तिथं? 3% ब्राइन वॉटर सोल्युशन वापरत होतो. द सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राइन वॉटर सोल्युशन. ब्राइन वॉटर सोल्युशन इज नथिंग बट द कॉमन सॉल्ट सोल्युशन. ओके, काय करायचं आहे ह्या ट्रीटमेंट मध्ये आपल्याला? द सीड्स आर ड्रिप्ड इन द सोल्युशन. हे जे काही सीड्स आहेत बाजरीचे पेरणी करण्यापूर्वी ह्या कॉमन वॉटर सोल्युशन, कॉमन सॉल्ट सोल्युशन किंवा ब्राइन वॉटर सोल्युशन मध्ये काय करायचे? डीप करायचे आहे. द सीड्स आर डीप्ड इन सोल्युशन अँड द डिसीज्ड ग्रेन्स or immature grains which are float on the surface of water they are removed. बघा, ह्या सोल्युशन मध्ये आपण सगळे सीड्स टाकल्या जे काही डिसीज्ड असतील, जे काही इमॅच्युअर असतील किंवा जे काही अनहेल्दी असतील ते सगळे सीड्स काय होणार आहेत? त्या वॉटरच्या सरफेस वरती काय होणार आहेत? फ्लोट व्हायला चालू होणार आहे. ओके, फ्लोट झालेले जे काही सीड्स आहेत हे आपल्याला नको आहेत बिकॉज दे आर अनहेल्दी. ते आपल्याला काय करायचे आहेत? रिमूव्ह करून टाकायचे आहेत अँड दे आर नॉट युज्ड फॉर सोईंग. ओके, नेक्स्ट पॉइंट बघा. देन हेल्दी सीड्स विच आर अक्युमुलेट ऑफ द बकेट. बघा, जे काही हेल्दी सीडलिंग्स आहेत विच आर अक्युमुलेट ऍट द बॉटम ऑफ बकेट दे आर टेकन आउट. जे काही हेल्दी सीडलिंग्स आहेत ते काय होणार आहेत? तुम्ही पाण्यात टाकल्या त्या बकेटच्या तळाला जाऊन बसणार आहेत. बरोबर, ते बकेटच्या तळाला जाऊन बसलेले जे हेल्दी सीड्स आहेत हे हेल्दी सीड्स आपल्याला काय करायचे आहे? त्या बकेटच्या बाहेर काढायचे आहे. ओके, दीज सीड्स आर वॉश्ड अंडर क्लीन वॉटर. जे आपण साल्ट सोल्युशन मधून, मिठाच्या पाण्यातून, ब्राइन वॉटर मधून जे सीड्स आपण हेल्दी काढणार आहे ते आता आपल्याला क्लीन वॉटरनी काय करायचे आहेत? वॉश करायचे आहेत. द हेल्दी सीड्स आर वॉश्ड अंडर क्लीन वॉटर अँड ड्राईड इन शेड अँड युज्ड फॉर सोईंग पर्पज. ओके, हे आपल्याला ब्राइन वॉटर सोल्युशनची ट्रीटमेंट द्यायची आहे. मग ही एवढी ट्रीटमेंट द्यायची कशासाठी आहे? धिस ट्रीटमेंट इज गिवन फॉर कंट्रोल द अर्गॉट डिसीज. सगळ्यात महत्वाचं आहे हे. कशासाठी ट्रीटमेंट द्यायची आहे आपल्याला? फॉर कंट्रोलिंग द अर्गॉट डिसीज. ओके, सीड ट्रीटमेंट. कुठली सीड ट्रीटमेंट द्यायची आहे? बाजरा सीड्स आर ट्रीटेड विथ 20% ब्राइन वॉटर सोल्युशन. ओके, ब्राइन वॉटर सोल्युशन इज नथिंग बट द कॉमन सॉल्ट सोल्युशन. कशासाठी द्यायची आहे ही ट्रीटमेंट? टू कंट्रोल द अर्गॉट डिसीज. ओके, त्यानंतर बघा बाजरा टॉपिकचं सोईंग टाइम काय आहे? बाजरा क्रॉपचं सोईंग टाइम काय आहे? जून जुलै. दॅट मीन्स बाजरा टॉपिक कसलं क्रॉप आहे? खरीप क्रॉप आहे. ओके, त्यानंतर बघा सोईंग मेथड्स. कुठल्या सोईंग मेथड्स आहेत? दोन सोईंग मेथड आहेत. एक आहे ब्रॉडकास्टिंग, एक आहे ड्रिलिंग.
ब्रॉडकास्टिंग म्हणजे काय, स्कॅटरिंग ऑफ द सीड्स ऑल ओव्हर द फील्ड. ओके. ड्रिलिंग म्हणजे काय, सोईंग इज डन विथ द ड्रिल द सॉइल सरफेस. ओके. ड्रिलिंग, ब्रॉडकास्टिंग अँड ड्रिलिंग. त्यानंतर आहे सीड रेट. किती सीड रेट लागतो पर हेक्टरला, किती सीड रेट लागतो, 4 to 5 kg सीड्स पर हेक्टर. 4 to 5 kg सीड्स पर हेक्टर. ओके. स्पेसिंग बघा, स्पेसिंग दोन प्रकारे आपण बाजरा क्रॉप घेऊ शकतो. एक असतं रेनफेड, एक असतं इरिगेटेड. ऑलरेडी झालेलं आहे रेनफेड बाजरा. रेनफेडचा अर्थ काय, की जिथं तुमची शेती फक्त आणि फक्त रेन वॉटरवरती अवलंबून असते. आणि इरिगेटेड म्हणजे काय, अपार्ट ऑफ रेन वॉटर आपण अजून काय यूज करू शकतो, अवेलेबल वॉटर सोर्सेस यूज करू शकतो. जस्ट लाईक अ रिव्हर, जस्ट लाईक अ लेक, वेल, कॅनल. ओके. रेनफेड जर तुम्ही बाजरी घेत असाल, फक्त सोलापूर एरियात वगैरे जसं घेतलं जातं, फक्त पावसाच्या पाण्यावरती अवलंबून घेत असाल तर किती तुम्हाला स्पेसिंग ठेवायचं आहे, 30 into 15 सेंटीमीटर. पहिलं स्पेसिंग असतं ते कुठलं असतं, रो टू रो असतं. कुठलं असतं पहिलं स्पेसिंग असतं ते कुठलं असतं, रो टू रो. आणि दुसरं स्पेसिंग असतं हे कुठलं असतं, प्लांट टू प्लांट. दोन पिकांच्या ओळींमधलं अंतर किती पाहिजे, 30 सेंटीमीटर पाहिजे. आणि दोन पिकांमधलं अंतर किती पाहिजे, 15 सेंटीमीटर पाहिजे. नेक्स्ट आहे इरिगेटेड. जर तुम्ही इरिगेटेड बाजरी घेणार असाल तर स्पेसिंग किती पाहिजे, 45 into 15 सेंटीमीटर. दोन पिकांमधलं अंतर किती पाहिजे, 45. आणि दोन रो मधलं अंतर किती पाहिजे, 45. आणि दोन पिकांमधलं किती पाहिजे, 15 सेंटीमीटर. ठीक आहे. मॅन्युरिंग. मॅन्युरिंग मध्ये बघा, FYM. किती FYM लागणार आहे, 8 to 10 टन FYM पर हेक्टर. 8 to 10 टन FYM लागणार आहे. आणि फर्टिलायझर मध्ये 3 पार्ट्स आहेत परत, हायब्रिड, इरिगेटेड अँड रेनफेड. हे दोन्ही आहेत, हे लोकल व्हरायटीजचे आहेत आणि हे फक्त हायब्रिड व्हरायटीज आहे. हायब्रिड व्हरायटीचा फर्टिलायझर डोस किती आहे बघा, 50:37:25 NPK kg पर हेक्टर. 50 N, 37 P and 25 K kg पर हेक्टर. म्हणजे त्याच्या 3-3.5 महिन्याच्या लाईफ सायकल मध्ये आपल्याला किती खत द्यायचं आहे, त्याला 50 kg N द्यायचं आहे, 37 kg P द्यायचं आहे आणि 25 kg काय द्यायचं आहे, K द्यायचं आहे. इरिगेटेड लोकल अँड रेनफेड लोकल ह्यांचा फर्टिलायझर डोस ऍज कम्पेअर टू हायब्रिड पेक्षा कमी असणार आहे. इरिगेटेडचा किती आहे बघा, 25:25:00 NPK kg पर हेक्टर. आणि रेनफेड लोकलचा किती असणार आहे, 12:00:00 NPK kg पर हेक्टर. ओके. हे तिन्ही फर्टिलायझर डोस लक्षात ठेवा. आता ह्या टॉपिकमध्ये जे काही पॅरेंट्स आहेत, हे पॅरेंट्स ह्या चारही हायब्रिड क्रॉप्सचे तुम्ही तयार करून ठेवा सेपरेटली. इकॉनॉमिक युजेस पाहिले आपण आज, इकोलॉजी पाहिले, हायब्रिड व्हरायटीजचे कॅरेक्टरिस्टिक्स पाहिले, सीड ट्रीटमेंट पाहिली आणि त्याचं सोईंग टाइम, सीड रेट, स्पेसिंग अँड मॅन्युरिंग आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. ओके. आज आपण थांबूया. थँक्यू.